शेतकरी मित्रांनो नमस्कार. आज आपण आलेलो आहे बघायला ऊसाचा प्लॉट. साधारणतः 10 ते 12 महिन्याचा प्लॉट असेल हे. यामध्ये आता हे बघा एक 3-4 गड्डे दाखवायसाठी मी पाला काढलो आहे. पाला काढल्यानंतर ऊस कसा असं मोकळा होतो आहे. नाहीतर पाल्यामुळं ऊसाची वाढ व्यवस्थित होत नाही आणि ऊसाला जे हवा खेळायला पाहिजे ऊसामध्ये ती खेळत नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे कोंबऱ्याचे फुटतात ते फुटत नाही जर पाला काढला नाही. जर सूर्यप्रकाश पडला तरच कोंबड्या फुटतात. हे बघू शकता की कसं मोकळं मोकळं दिसतं. हे असं मोकळा विषय. आणि इथं बघू शकता खरं तेच इकडं वेळेला ह्यामध्ये बघा इथं कुठं इथं कसं काय ऊन पडणार किंवा सूर्यप्रकाश पडणार आणि हे कसं कोंबड्या उठणार किंवा दाबून घेतलं तरी पण ह्या साईडनं असं उठू शकतात. पण दाबून घ्यायला पाहिजे आपण ऊस. एक 4 सरीला ऊस दाबून घेतलं तरी पण त्या दाबलेल्या सरीला कोंबड्या फुटू शकतात. आणि महत्त्वाचं म्हणजे पाला काढल्याचा फायदा हे उन्हाळ्याच्या सुरुवातीला पाला काढलं तर पाणी धरून ठेवते, जमीन पाणी धरून ठेवत्या. प्लस या पाल्याचं खत ते पाला कुजायला चालू होते आणि जीवाणूंची संख्या ही वाढते. ह्या पाल्याच्या खाली बघू शकता. तेच पलीकडल्या सरीत आणि ह्या सरीमध्ये बघितला तर ही सरीमध्ये जीवाणू जास्त असतात, त्या सरीत नाही. प्लस उन्हाळ्यात ही सरी वाळत नाही, ती सरी वाळत्या. मुळांना शॉक बसत नाही ह्या सरीमध्ये. त्या सरीत जर पाला काढलेला नसला तर लगेच शॉक बसते. माळ रानाला किंवा काळे रान असतील तरी पण पाला हे कंपल्सरी काढायला पाहिजे. ही रोप लावून होती साधारणतः आम्ही 1 फुटाला लावून केली ती. 1 फुटामध्ये ऊसांची संख्या बघू शकता. साधारणतः 8-9 ऊस आहेत, कुठं 6 आहेत, कुठं 8-9. आणि महत्त्वाचं म्हणजे पाला काढताना बारीक ऊस असतात ते काढायला लागतात. व्यवस्थित 8 ऊस ठेवायचं आणि उरलेलं बारीक ऊस काढायचा. आता इथं बघू शकता तुम्ही हे 1, 2, हे 3, हे 4, हे 5 आणि 6. आता हे ऊस आहे हे बघू शकता. हे असं बारीक पण आहे आणि हे बारीक ऊस ठेवून काय उपयोग होत नाही. शेवटला जाऊन आता हे 15 कांड्या ऊस तयार आहे, पण सुरळीत मिळाला. याचं सुरळीत मिळाला हे ऊस आहे. तर हे ऊस काढूनच टाकायचा कधी पाला काढतोय त्यावेळी, नाहीतर ही आता वाळूनच जाणार. त्यामुळं हे धड कारखान्याला बी जाणार नाही आणि धड त्याचा शेतकऱ्याला फायदा होईल. त्यामुळं आपले जे 6 किंवा 8 किंवा 8-9च्या दरम्यान संख्या ठेवायची ऊसाची. आता इथे बघू शकता हे 15 कांड्या ऊसाच्या तयार आहेत. आता ह्या गड्ड्यामध्ये बघितलं असं तर हे मेलेलं ऊस हे काढूनच टाकायचं, ठेवायचं नाही. हे काढलं आहे. हे काढल्यामुळे काय होते, हे जे खाणार आहे तेच वाचते आणि ह्या ऊसांना त्याचा फायदा होते. आता ह्या गड्ड्यामध्ये किती ऊस आहेत? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. आता हे लहान ऊस आहे. हे शेवटपर्यंत हे टिकल काय नाही गॅरंटी नाही. आपण बघू काय झालं हे टिकलं आहे, पण हे संघर्ष करायला आहे जगायसाठी. त्याला जर उन्हाचा शॉक वगैरे बसला तर हे सुरळीत लगेच मरून जाते. बघू शकता ऊस कांड्याला बघू शकता ऊसाला झाडीला 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17 कांड्या तयार आहेत. आणि ऊसाचं जे मेन आहे ही पानं बघू शकता. पानाची जाडी, लांबी, रुंदी. ही जाडी, लांबी, रुंदी आल्या म्हणजे एक टॉनिक सोडलं तर आम्ही शेवटला. ऊस लहान होता त्यावेळी टॉनिकमुळं जरा फरक पडला आहे. आणि ऊसामध्ये आता एक नवीनच प्रकार बघायला मिळाला, ते म्हणजे असं पांढरं डाग पडायला लागले पानाच्या खाली. त्याबद्दल कोणाला काय माहिती असेल तर कमेंटमध्ये सांगू शकता. बघू शकता ही आहे बघा ऊसाच्या पानावर पांढरं डाग हे खालच्या साईडला पडतं. आता ह्या ऊसामध्ये औषध मारणं शक्य नाही, त्यामुळे एक आता वरनं ड्रोननं फवारणी घ्यायला लागणार. ड्रोननं टॉनिक, कीटकनाशक आणि हे जर फवारणी आणि समजा आपण घेतलंच नाही जर पांढऱ्या डागाला तर ही जे अन्न तयार करायची प्रोसेस आहे त्याच्यावर ही डायरेक्ट मारतात. त्यामुळे ऊसाची कांडी ही लहान पडत जाते.
बाकी ही 4.5 फुटी सरी आहे. आम्ही साखळी पद्धत केली, 2 सरीची एक साखळी, एक मोकळी सरी. मोकळी सरी सोडल्यामुळं रानाला वापसा लगेच येते आणि जास्त पाणी साठून गिरत नाही आणि पाणी कमी पण पडत नाही साखळ्या असल्यामुळे. असे व्यवस्थापन आहे. यामध्ये ड्रिप केल्याने काळं रान असल्यामुळे हे मोटरची पेटी आहे. 10 डाम आहे. साधारणतः 10-12 फूट उंची गेली ऊसाची. असं शेत पुढे गेला. ऊसाचा बोरचं पाणी विहिरीत सोडले आम्ही. विहीर आहे, विहिरीचं पाणी लिफ्ट होते आणि बोरचं पाणी यामध्ये पडते आणि असं ऊस आहे.